केशवभूमी न्यूज। दिनांक 20 नोव्हेंबर 2024 ला मतदान आहे। सर्व जागरूक मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की ज्या प्रकारे महायुती सरकार गेल्या 2.5 वर्षापासून सर्वसामान्यांसाठी काम करत आहे, तळागाळातल्या सर्व लोकांसाठी, जनतेसाठी विकासाच्या अनेक योजना ह्या आणलेल्या आहेत। त्याचा प्रत्यक्ष लाभ हा लाभार्थ्यांना मिळालेला आहे। अनेक जनसामान्य त्यांचं जीवन जे उंचावण्यासाठी मदत करणारे हे सरकार, हे महायुती सरकार आहे। आणि त्याच्यामुळे माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती, शिवसेना घटक पक्षातले जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं आणि महायुतीचं सरकार परत येण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी। पुढच्या काळामध्ये महायुती सरकार आल्यानंतर सर्व जनतेप्रती विकासासाठी ते कटिबद्ध राहील। विक्रमगड विधानसभेमध्ये सुद्धा माननीय हरिश्चंद्र भोये सर भारतीय जनता पार्टी महायुतीतर्फे उभे आहेत। त्यांना सुद्धा, त्याचबरोबर डहाणू विधानसभेमध्ये माननीय विनोदजी मेढा हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा प्रचंड मताधिक्याने त्यांना विजय करावं असं सर्व मतदारांना मी आवाहन करतो। धन्यवाद। तुम्हाला असं वाटतं की आता ह्या इलेक्शनमध्ये पालघर डिस्ट्रिक्टमध्ये परिवर्तन होणार आहे? 100% परिवर्तन होणार। कारण मागच्या काळामध्ये आपण बघितलं 2019 ला महायुतीची फक्त एक जागा, पालघरची जागा राखण्यात यश आलं होतं, परंतु आता त्याच्यामध्ये बदल होईल। यावेळेस आम्ही 6च्या 6 विधानसभा पूर्ण ताकदीने लढतोय आणि पूर्ण सर्व 6 जागांवर आम्हाला विजय मिळेल असा मला विश्वास है। थैंक। अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट।